या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि आम्ही कणाशी स्थित तसंच सर्व आमचे भाऊ सभासद परिवार आम्ही एका विशिष्ट विचाराने आपणास भेटण्यासाठी आलोय बाबा। काही दिवसापूर्वी आमच्या मनात एक विचार आला की आपण या पुढच्या होणाऱ्या त्रैवार्षिक खिस्पुरी महोत्सवाच्या निमित्ताने आणि श्री क्षेत्र कणाशी येथे एक मंदिराची स्थानाची सेवा पूर्णत्वाला जाते आहे आणि त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण या कार्यासाठी आम्ही थोडा विचार केला आणि थोडी पूर्वश्रुती आम्हाला जागृत झाली। सुमारे 2004 कैवल्याशी आचार कवर श्री मोठे बाबा त्यांच्याकडून आम्ही एक अवसर म्हणजे ज्ञान श्रवणाचं एक ज्ञान यज्ञ कणाशीला व्हावा अशी आमची सर्वांची त्यावेळी इच्छा होती, परंतु काही कारणामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही। त्याच्याही नंतर परत एक 2012 मध्ये योग आला, पण तेव्हाही काही परिस्थिती आमच्या भाग्याच्या विरुद्ध होती आणि तो काळ निघून गेला। गुरुवरांच्या आठवणी अजूनही आमच्याकडे ते कायम आहेत आणि त्या पूर्णत्वास जाव्या या दिशेने आमची काही आशा पल्लवित झालेली आहे। ज्या पदाचा पदभार आमच्या संपूर्ण कुळाचाच नव्हे संपूर्ण पंथाचा आपल्यावरती जो सोपवला गेला आणि यथार्थपणे त्याचं कार्य तुम्ही भरीव पद्धतीने आमच्या समोर केलेलं आहे आणि यांचा आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे। आणि म्हणून या अवसराच्या निमित्ताने आपला एक ज्ञानयज्ञ श्री क्षेत्र कणाशी येथे जर संपन्न झाला तर निश्चित रूपाने आमच्या ज्या राहिलेल्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्या दृष्टीने परत पुन्हा साकारतील अशी आमची सर्वांची अगदी मनपूर्वक आणि अत्यंत प्रेमाने भावनेने आमची ती सदिच्छा आहे। त्या दिशेने आम्ही विचार केला। आम्ही कणाशीच्या सर्व साधूंचं मनोगत जाणून घेतलं आणि सर्वांनी अगदी अत्यंत आनंदाने आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने आम्हाला सांगितलं की अत्यंत चांगलं कार्य आहे बाबा हे। आणि म्हणून आम्ही गावकऱ्यांसमोर हा विषय मांडला। गावकऱ्यांनी सुद्धा
सर्वांनी अगदी अत्यंत आनंदाने या गोष्टीविषयी आनंद व्यक्त केला आणि खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्याच राहिलेल्या पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांच्या आमच्या ज्या राहिलेल्या ज्या आशा आहेत त्या पूर्णत्वात जातील आणि ही आशा आम्ही सर्वांनी मनाशी बाळगली आणि अत्यंत असा सुंदर असा योग पुढील काळात आहे आणि म्हणून बाबांचा एक अवसर त्या ठिकाणी जर संपन्न झाला तर आमचं सर्वांचं अंतःकरण उपकृत होईल, आम्हाला सर्वांना ते आनंद वाटणार आहे आणि आमच्या जीवनातल्या ज्या आशा आहेत त्या पूर्ण होतील अशी मनाशी इच्छा बाळगली आणि म्हणून आम्ही सर्वजण सर्वांसमोर कालच रात्री मीटिंग झाली, सर्वांसमोर हा विषय आम्ही घेतला की असं असं आमचं मानस आहे आणि सर्वांनी अगदी मनापासून सांगितलं नव्हे तर आज आम्ही सर्वजण आपल्या समोर आलेलो आहोत, आपणास विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की जी इच्छा जी आशा आम्ही आपणाकडे घेऊन आलो आणि ती आशा आपण पूर्ण करावी, याच्यातून आमचा काही सेवा अदृष्ट भावनेने काही घडतील, काही अनेकांना वेदाला बोधाला कारण होईल, अनेकांचा विधी सबीज होणार आहे या ठिकाणी आणि म्हणून हे अदृष्ट भावनेनं जे धर्म कार्य आमच्या मनात आलं आणि ते साध्य पूर्णत्वास जावं त्या दिशेने आम्ही विचार करून आपणा सर्वांना विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित या ठिकाणी जमलेलो आहोत। हीच याची आजची ही प्रस्तावना आहे। आमची सर्वांची अशी विनंती आहे की आम्ही जो प्रस्ताव आपल्याकडे घेऊन आलो आणि त्या विनंतीचा तुम्ही स्वीकार करावा अशी आपल्याकडे प्रार्थना करतो आणि साधनदात्या परमेश्वराकडे सुद्धा विनंती करतो की जो भाव आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि तो आमचा पूर्णत्वास जावा अशी प्रभुचरणी विनंती करतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कृष्ण। आज दुग्ध शर्करा योग साष्टी पिंपळगाव या गावामध्ये शरददादांच्या आश्रमामध्ये हा सुवर्ण योग आलेला आहे। बंधुनो, महानुभाव संप्रदायामधले सर्वांचं आश्रयस्थान, आनंदमय स्थान आणि प्रत्येक महानुभाव संप्रदायातील साधकाला आपलंसं वाटणारं एक ठिकाण म्हणजे रणायस आणि या रणायसील गावात मधील या महानुभाव संप्रदायात जे व्यक्तिमत्व होता कैवल्यवासी मोठे बाबा आणि स्नेहवर्धनाचार्य आचार्य प्रवर सरळ बाबा, महानुभावांच्या प्रत्येक साधकांच्या अंतःकरणामध्ये हृदयपटलामध्ये त्यांचं नाव कोरलं गेलेलं। त्यांच्या गेल्यानंतर जणू का संप्रदायाची साधकाच्या अंतःकरणातलं चैतन्य नाहीसं झालं असा भास आतापर्यंत आम्हाला झाला। परंतु मोठे बाबांच्या प्रसन्नतेने, सरळ बाबांच्या प्रसन्नतेने हयातीत असणाऱ्या बाबांना जी प्रतिष्ठा प्रदान केली त्यावेळेस अनेक चर्चा होत्या की रणाईस मध्ये असणारा जो स्नेह आहे, स्नेहाचा जरा आहे, आपलेपणाचा जरा आहे, प्रेमाची वाटचाल आहे, ती संपते का काय? परंतु बंधनो, बाबांनी घालून दिलेली परंपरा, बाबांनी घालून दिलेला आचार, ज्या हाताला धरून जे चालवलं, जे प्रेमभाव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, तीच परंपरा ह्या बाबांनी आणि ह्या परिवारांनी चालवली आणि म्हणून आज ही सर्व गोकुळ आपल्याला दिसत आहे। ज्या बाबांनी ज्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाचा जो स्नेह जडवला तो जसं काय एखाद्या अलंकारामध्ये गुंजूर जळवावा असं त्यांचं प्रेम होतं आणि तीच परंपरा या बाबांनी जपली आणि आज खऱ्या अर्थाने हा समुदाय बघून असं वाटतं की ते दोन्ही बाबा आज इथे उपस्थित आहेत। कारण
त्यांच्याबद्दल असलेली भावना आजही सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये जागृत आहे. आणि तो स्नेहभाव, ती परमप्रीती, तो एकोबा सदैव असाच राहावा म्हणून बाबांनी आपल्या ज्ञानार्जनाने प्रत्येकाच्या अंतःकरणाची, जी अंतःकरणावर काजळी चढलेली आहे, ते पोथीच्या माध्यमातून त्याची उजळता केली. आणि म्हणून कणाशी निवासी सद्भक्तांनी, मधुबाबांनी आणि तेथील लांडगे बाबांनी, सर्व संत मंतांनी असा विचार केला की बाबा, मंदिराचं उद्घाटन तर आपण करतोय, परंतु मंदिरामध्ये गेल्यानंतर जे ज्ञान असावं लागतं, त्याचे पूजा अर्चेचं ज्ञान असावं लागतं. परमेश्वराची ज्ञानार्जना कशी करावी, त्याचा विचार कसा असावा, हे त्या प्रथम ते उद्घाटनाच्या अगोदर ते सर्वांना दिल्या गेलं पाहिजे. मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रसाद भेटतो, तो प्रसाद जिभेला फक्त गोडवा देतो, परंतु ब्रह्मविद्या माय मावली मले मागले आते डोळे. ब्रह्मविद्या शास्त्र हे अंतःकरणामध्ये असलेला जे मयत्वाला धुवून काढतं, आणि ज्यावेळेस स्वच्छ अंतःकरणाने मंदिरामध्ये जातो त्यावेळेस त्या परब्रह्म परमेश्वराच्या मूर्तीमध्ये परमेश्वराचं स्वरूप आपल्याला दिसतं. आणि म्हणून हा गावकऱ्यांनी, या संत मंतांनी असा विचार केला की आदरणीय परमपूज्य कवयलेवासी बाबांचा जो विचार, जो आचार सदैव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सदैव तसाच राहावा. आणि म्हणून उद्घाटनाच्या माध्यमातून अगोदर प्रथम ब्रह्मविद्या शास्त्र श्रवणाचा योग घ्यावा. आणि तो विचार घेऊन खऱ्या अर्थाने या बाबांपाशी त्या बाबांना विनंती करण्यासाठी आलेली आहे. आणि त्यांच्या विनंतीला, त्यांच्या विचाराला साथ देण्यासाठी हा जमलेला समुदाय आहे. प्रत्येकाला हवाहवसं वाटणार जे परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ चक्रवर्ती स्वामींचं ज्ञान, तो आचार, तो विचार आपण आपल्या अंतःकरणामध्ये कसा उतरावा, हे बाबांच्या श्रीमुखातून आम्हाला ऐकायचं आहे. आणि म्हणून ह्या गावकऱ्यांनी जो पवित्रा घेतला, जो विचार मनामध्ये आणला, ते खरंच सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखं आहे. कारण आज या परिवर्तनशील काळाच्या ओघामध्ये, संगणक युगाच्या मध्ये गुरफटलेला हा समाज, तो धर्मापासून, तो आचारापासून, तो विचारापासून दुरावला जात आहे. आणि म्हणून त्याला कुठेतरी खेळ बसावी, त्याला कुठेतरी विचार व्हावा. आणि म्हणून अंतःकरणामध्ये सदैव तोची व्हावा, तोची भेटावा, हा ध्यास अंतःकरणामध्ये असण्यासाठी त्या परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये असल्यावर ते रुजवण्यासाठी ते चौहट्यावर होत नाही. त्याचं एक सात्विक ठिकाण असतं, त्याची एक बैठक असते, त्याची एक विचाराची, आचाराची निपुणता जिथं असेल त्यावेळेला त्या अंतःकरणामध्ये ते रुजल्या जातं. आणि म्हणून या बाबांना आग्रह करून की बाबा, तुमच्याकडे साधना आहे, तुम्ही शिवाचे राजकुमार आहात, तुम्ही सर्वस्व आहात, तुमचे म्हणतले परमेश्वर ऐकतील. आणि हा विचार घेऊन आम्ही तुमच्या पुढं हा परिवार आलेला आहे. आणि तो विचार घेऊन तुम्ही त्या साधनेची बैठकीतून, आपल्या वाणीतून परब्रह्म सर्वज्ञ श्री चक्रवर्ती स्वामींनी सांगितलेला जीवाच्या उद्धारासाठी जे तत्वज्ञान आहे, तो विचार आहे, तो आचार आहे, तर ब्रह्मविद्या शास्त्र आहे, ते आम्हाला तुम्ही श्रवण करवावं, हा आग्रह त्यांचाच नव्हे तर हा सर्वांचा आहे. आणि ह्या विनंतीला बाबा मानच देतील. कारण कणाशीला स्वार्थासाठी का होईना ब्राह्मणाने सुनेहाती चक्रवात मागितला. त्याला नाही म्हणले नाही. परमेश्वराला माहित होतं की मागणार सुद्धा किती चलाक आहे. एका शब्दामध्ये खूप काय मागितलं. आणि आता ह्यांच्या मागण्यात सुद्धा तोच आहे की तेथील अज्ञान जीवाचा उद्धार व्हावा, अज्ञानांना ज्ञान प्राप्त व्हावं, अनेकांच्या संसारामध्ये भक्तीचा उंबरठा लागावा, ज्ञानाची झालर प्रत्येकाच्या संसाराला लागावे, हा त्यांचा स्वार्थ आहे. आणि म्हणून तुम्हाला आग्रह करून तिथं पूर्ती करावी, ब्रह्म सर्वज्ञांचा ध्वज तिथं फडकावा. मंदिराच्या माध्यमातून, आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून हा विचार घेऊन ही कणाशी येथील सर्व संत मंत
वासनिक बंधू भगिनी आलेले आहेत. बाबांनी त्याचा विचार करावा, नव्हे तर तो होकार देऊन सर्वांचं मन शुद्ध करावं. त्या बाबांनी आतापर्यंत सरळ बाबांनी असेल, वर्धनस्थ बाबांनी असेल, ज्या प्रसन्नतेने, ज्या विचाराने, ज्या आचाराने, त्या बोलण्याने हे सर्वांचे मन जिंकले, तेच परंपरा तुम्ही चालवावी. आणि मी या सर्वांच्या वतीने तुम्हालाही प्रार्थना करू की ही मनोकामना सिद्धीच न्यावी, ही मी आपल्या श्रीचरणी प्रार्थना करतो. आणि साधनदाता परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सांगतो की हे सर्व कार्य होईस्तोवर आपलं सर्व शेवटपर्यंत आपलं स्वास्थ्य, आपली प्रसन्नता, आपली दिनचर्या ईश्वरचरणी प्रार्थना करून ही सदैव आनंदी राहो, सुखी राहो, ईश्वरचरणी प्रार्थना करून ही कार्य पार पाडावं आपल्या हातून, आपल्या श्रीमुखातून आणि आपल्या प्रसन्नतेने, एवढी मी तुमच्या सर्वांच्या वतीने बाबांना प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्वांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो. दंडवत प्रणाम. आजचा हा अपूर्व असा मंगलमय असा भेटकाळ आहे. आणि या संपूर्ण अशा अपूर्व भेटकाळाला निमित्त कारण म्हणजे आमचे आचार्य प्रवर परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री क्षेत्र कनाशी येथील श्री लांडगे बाबाजी. तर बाबांनी हा असा अपूर्व सोहळा संपन्न व्हावा म्हणून श्री क्षेत्र कनाशी येथे श्री चरण स्पर्श पावन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने साधनदाता श्री चक्रधर महाराजांना प्रार्थना केली आणि आम्हा पंचक्रोशीतील सगळ्या साधू संतांना, वासनिक मंडळींना बोलवलं आणि नम्र असं निवेदन केलं की माझ्या मनामध्ये अशी उत्तम अशी कल्पना आलेली आहे. ती साकार होण्यासाठी माझं व्यक्तिगत जे बळ आहे ते खूप कमी आहे. आणि कुठलीही क्रिया ही समुदायाने झाली, सर्वांच्या प्रसन्नतेने, शुभचिंतनाने संपन्न जर झाली तर मला बरं वाटेल. म्हणून श्री बाबाजींनी आम्हाला बोलवलं आणि त्यानंतर हा जो आज सोहळा संपन्न होत आहे, हा आपल्याला मंगलमय प्रसाद मिळत आहे. तरी सज्जनो, आमच्या आचार्य प्रवर श्री बाबाजींनी जे प्रास्ताविक केलं, जो प्रस्ताव आपल्या समोर मांडला, ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञान भक्ती वैराग्य संपन्न असे आचार्य उपस्थित आहे. त्यांनी आमच्या श्री क्षेत्र कनाशीचा महिमा आपल्याला माहिती आहे आणि तो सगळ्यांनी प्रसन्नतेने इथं संपन्न करण्यासाठी ते आलेले आहेत. तर सगळ्यांच्या विनंतीचा मान उपाध्य कुलाचार्य परमपूज्य पट्टाधिष्ठित श्री मोठे बाबाजींनी तो स्वीकारावा आणि आम्हाला हा जो अपूर्व ब्रह्मविद्या ज्ञान सोहळाचा योग आलेला आहे, त्यासाठी आम्हाला तो जो महाप्रसाद आहे तो प्राप्त व्हावा म्हणून मी असे आमच्या श्री क्षेत्र कनाशी येथील सगळ्या सद्भक्त मंडळीतर्फे विनंती करतो. बाबा त्या विनंतीचा स्वीकार करतील. दंड प्रणाम. आता सर्वच आदरणीय वंदनीय आचार्य संत मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आपण ज्या निमित्ताने ह्या ठिकाणी आला हे आपल्याला प्रास्ताविक या स्वरूपाने कळालेलं आहे. त्याच माग प्रास्ताविकाचे विचार आदरणीय आमच्या मामांनी मांडलेले विचार, बाबांनी मांडलेले विचार, त्याच मागवर आम्ही आहे. जास्त न बोलता, कारण की आपल्याला बऱ्याचशे विचार ऐकायचे आहे. परंतु साध्याची पोथी जशी ऐकली त्यावेळेस पासून एक मनात एक स्वप्न होतं, ते साकार होत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये ही इच्छा होती की लवकरात लवकर हा योग आदरणीय सध्या आमचे स्नेही श्री क्षेत्र कनाशी श्री बाबाजींनी हे मांडली. त्यामुळं मी सगळेच मंडळी बाबांच्या पाठीमागे आहे. दंडवत प्रणाम. पिछले दिसंबर में
7 तारीख को मैं बाबा जी के पास गया था। भोजन के उपरांत एकांत में हम जब बैठे थे तो मेरे मन में उस समय कल्पना जागी और मैंने बाबा जी को कहा कि बाबा जी आपकी पोथी होनी चाहिए। और कन्हैया बाबा की कृपा देखो कि दिसंबर अभी बीता नहीं और 2-4 महीने के अंतर्गत ही मेरी आंतरिक मनोकामना जो है वो पूर्णता की ओर जाने का मुझे आश्वासन लगभग मिलने जा रहा है। मेरे गुरु जी हरि शरण बाबा जी और परम पूज्य परमाकर्म परम श्रद्धेय आचार्य प्रवर बड़े बाबा जी से ज्ञान प्राप्त किया और मेरे गुरु जी से व्यवहार प्राप्त किया और आश्रम के बाबा जी से ब्रह्म विद्या का पूर्ण सिद्धांत प्राप्त करके ये 3 जगहों से 3 विशिष्ट गुण बाबा जी ने प्राप्त किए। और मुझे पक्का अनुभव है कि शास्त्र में और व्यवहार में किसी प्रकार की कोई कमी कोई त्रुटि कुछ भी नहीं है। और ऐसे व्यक्तिमत्व के द्वारा यदि ब्रह्म विद्या सिद्धांत को जन सामान्य तक पहुंचाने का कोई विशिष्ट जरिया हो सकता है तो हमारे बाबा जी हो सकते हैं। आचार्य जी से शायद दामोदर पंडित भोग ले रहे थे और एक सूत्र हमें सही तरीके से याद नहीं आ रहा था तो गुरु शिष्य दोनों जा रहे थे तो रास्ते में जाते जाते दामोदर पंडित ने वो सूत्र पूछा आचार्य जी से। आचार्य जी ने कहा कि बैठेंगे ठीक है पर और वहां पर मैं बताऊंगा। चलते चलते नदियां आई, नदियों के पास कुछ पंडित लोग उस सूत्र को बोल रहे थे यत्न तत्कर्म कर दो। तो आचार्य जी ने कहा तुम ये पूछना चाहते हो ये सूत्र ये है। तो दामोदर पंडित ने कहा सूत्र वो नहीं है। जब आप श्रीमुख से बोलोगे यानी परमात्मा के द्वारा अध्ययन के माध्यम से जो परावाणी आई है उस परावाणी के माध्यम से जो आपके अंतर्गत जो शब्द घूम रहे हैं उन शब्दों के माध्यम से जब आप बोलोगे तब वो सूत्र होगा। तो वो परावाणी जिस परंपरा से जिस आई है तो उसमें भी कोई कमी यहाँ पर दिखाई नहीं देती। अब रही बात शायद 2012 में कराची में उद्घाटन का प्रोग्राम हुआ था। अब क्या है कि गोवर्धन पूजा उत्तर हिंदुस्तान में विशेष रूप से मनाई जाती है। इंद्र की पूजा हुआ करती थी और वो इंद्र की पूजा देवताओं की पूजा है, परब्रह्म परमात्मा की पूजा होनी चाहिए। इस उद्देश्य से भगवान श्री कृष्ण ने सब गांव वाले को या वहां के सब परिसर को यह समझाने की कोशिश की कि इंद्र देवता है और उसके माध्यम से आपका कुछ भला होने वाला नहीं है। कर्मणा जायते जंतु कर्मण्येव विलीयते सुखम दुखम भयक्षेमं कर्मण्येवाधि पद्यते। ये शायद पहला श्लोक है। अन्य संप्रदाय में बोलते हैं कि भगवान श्री कृष्ण का मुख से पहला श्लोक गीता के पहले ही ये पहला श्लोक 7.25 साल की उम्र में भगवान श्री कृष्ण के मुख से निकला, ऐसा अन्य संप्रदाय का मान्यता है। तो कर्मणा जायते जंतु कर्मण्येव विलीयते, कर्म से पैदा होते हैं, कर्म से नष्ट होते हैं। सुख दुख भय चैन जो कुछ जीवन में प्राप्त होता है वो कर्मों के माध्यम से प्राप्त होता है। तो इनकी इंद्र की पूजा करने की क्या आवश्यकता है? वो सब बात मान ली और इंद्र की पूजा बंद होकर के भगवान कृष्ण की पूजा होगी। गोवर्धन का भी धारण किया भगवान कृष्ण ने। तो इंद्र ने खपा होकर के लगातार वर्षा शुरू कर दी, इतनी वर्षा शुरू कर दी कि तबाही मच गई। तो भगवान श्री कृष्ण ने 7.25 साल की उम्र में इस उंगली पर चीची उंगली, इस उंगली के ऊपर गोवर्धन उठाया और गोवर्धन उठाने के बाद जितने भी ग्वाले बाले थे उन सबको कहा कि तुम अपने अपने डंडे लगा लो। अब उठाने का कार्य तो
परब्रह्म परमात्मा ने किया, सर्वशक्तिमान परमात्मा ने किया, और ये डंडे लगाने की बात क्या थी कि मैं तो सर्व समर्थ हूं, लेकिन तुम्हारा भी अपना कुछ कर्तव्य है, तुम्हें भी कुछ देना है, तुम्हें भी सब श्रमदान देना है, तुम्हें भी अपनी आत्मा देनी है, और इस करके तुम सबने अपने अपनी डंडी वहां पर लगा लिए, सबने अपना अपना सरकारें देना है। अब 2012 में एक दो डंडिया बुरा मत लेना, जो मैंने अनुभव लिया वही बता रहा हूं, एक दो डंडिया थोड़ी कम पड़ गई तलाशी के माध्यम में प्रोग्राम में, एक दो डंडिया कम पड़ गई, सरकारें सबने किया, लेकिन कुछ मेरे जैसे होते हैं बिना संतोषी, वो अपनी डंडी साइड में कर लेते हैं। तो वो डंडी परमार्थ का काम है, सभी का काम है, और सभी ने उसका साथ देना है। और मैं तो आपके साथ भी हूं। जैसे मुझे राहुल दादा का फोन आया, उस समय मुझे ये नहीं पता था कि तलाशी में प्रोग्राम हो रहा है, तो जैसे फोन आया मैंने फोन रखा और हमारे गुरुबंधु को फोन किया। मैंने कहा भाई, जो मैंने सोचा था शायद वो होने वाला है, तो कहा होने वाला है, मैंने कहा वो नहीं पता मुझे, होने वाला है वो पक्का पता है, तो टिकट बुक करो। मैंने उसी समय आधे घंटे के अंदर आने और जाने के हम दोनों की टिकट की, और बाद में फिर अमोल बाबा का फोन आया, बाद में फिर हमारे गुरुबंधु लालू बाबा का फोन आया, तो तैयारी करी, और मुझे पक्की उम्मीद है, तो इसलिए कि मैं इस गुरु का सबसे पहला चेला हूं, सबसे पहला चेला हूं, लड़कियों में भी और लड़कों में भी। तो मेरी भी विनती आपके साथ मिली हुई है, मेरा भी सरकारी मेरा हुआ, तो आप सबका सरकार है, उसके बीच मेरा भी सरकार है, अभी मोहम्मद जी ने अपना सरकारी बता, और सभी का सरकार है, तभी तो आए। तो हमारे पीढ़ी के अंतर्गत हमारे कुल के साथ जो प्रेम करने वाले लोग हैं, ऐसा नहीं कि हम 125 ही है, अलग अलग कुल के लोग आए। हमारे लाड बाबा पता ही नहीं लगता कि वो करेश्वर उपाध्याय, ऐसे बहुत सारे लोग हैं। तो मेरे कुल के भी लोग हैं, मेरे कुल के साथ आत्मा से प्रेम करने वाले लोग भी हैं, तो वो सब इस कार्य के लिए सहमति दर्शाएंगे। क्या सहमति वो वही पक्का धारण करके ही आए। वहां पर बाबा जी ने कहा तलाशी वाले लोगों को, अगर बाबा जी मना करते हैं तो बैठे रहना, जाना ही नहीं। मेरी तबियत कुछ ढीली है, भी थोड़ा सा हो रहा है, बैलेंस बिगड़ रहा है, मैं जानता हूं। तो बाबा जी के पास धरना लेकर के बैठ जाना, निकलना नहीं। मैंने जोक मार दिया, मैंने कभी बाबा जी का क्या जाएगा, जाना नहीं घर में तो लुंगी लगा लो, सारे लुंगी लगा लो, बाबा जी को ठीक ही है सब कुछ। तो मेरा और हमारे परम पूज्य परमानंदीय अशोक नगर के महंत या बाबा जी के ओर से भी इस कार्य के लिए शुभकामना। धन्यवाद। कुलाचं जे कुलवंदन आहे त्या कुलवंदनाला दंडवत प्रणाम करतो। आज आपण सर्वजण ज्या कुळातून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, या कुळाला फार मोठी परंपरा आहे। आमच्या एका कवींनी म्हणजे भीष्माचार्यांनी मार्गमंजरी स्तोत्रामध्ये संपूर्ण गुरुकुळाला वंदन करत असताना सर्वप्रथम वंदन त्यांनी उपाध्य कुळाला केलेलं आहे। आणि उपाध्य कुळाला वंदन करत असताना ते म्हणतात की आदो बीड करा नवो मुनिवरा वादिद्र दर्पा हरा। सर्वप्रथम या कुळाला त्यांनी वंदन केलेलं आहे। आणि या कुळाची उपाध्य कंबाऊसांपासून आजपर्यंत जेवढेही आचार्य या प्रतिष्ठेवर विराजित झालेले आहेत, त्या सर्व आचार्यांच्या धर्मरूपी स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करतो। खरं तर श्री क्षेत्र कनाशी निवासी
आमचे वात्सल्य मूर्ती केशवाचार्य आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय श्री बाबांजी, बाबाजींकडे जर बघितलं तर प्रत्येक जण असा विचार करतो की बाबा तुमचा खिसा खूप लहान आहे आणि तुम्ही खूप मोठं कार्य हाती घेतलेलं आहे, पण बाबांची जी निष्कामता आहे ती पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला बाबा म्हणतात की हे कार्य आपल्याला सर्वांना करायचं आहे आणि हे देवाचं कार्य आहे, अदृष्टाचा संकेत आहे आणि म्हणून ते आपल्याला करून घ्यायचं आहे. मला तरी असं वाटतं की पहिल्यांदा अशा प्रकारचं आयोजन पंथामध्ये होत आहे माझ्या माहितीप्रमाणे. एका कुलाचे सर्व जो परिवार आहे हा परिवार सर्व एकत्रित येतो आणि एकत्रित आल्यानंतर कुळाचे जे प्रमुख आहेत त्या कुळाच्या प्रमुखांना ते विनंती करतात, सर्व एकत्र येतात. नक्कीच यामागे अदृष्टाचे संकेत आहेत आणि म्हणूनच आज हा एक सुवर्ण योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. खरं तर आपण ज्यांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत असे आचार्य प्रवर प्रातस्मरणीय सर्वोपमा अलंकृत सभेचे शृंगार ज्ञानाचे भांडार परावर जाणते उपाध्य कुलाचार्य श्री मोठे बाबाजी. बाबाजींना खरोखरच द्वय आचार्यांचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीने या द्वय आचार्यांचा जो मनोधर्म आहे तो बाबांनी राखलेला आहे, त्यांची प्रसन्नता बाबांवर आहे. यासोबतच आम्हाला सर्वांना वंदनीय असलेले गेवराई निवासी श्री मोठे बाबाजी, बाबाजींची खावणी बाबांनी सुद्धा राखलेली आहे आणि म्हणून आज बाबांच्या ठिकाणी सर्व शास्त्र संपन्नता आपल्याला ही पाहायला मिळत आहे. आणि अशा ईश्वराधिष्ठित अधिकरणांकडून जर का आपल्याला धर्मश्रवण जर होत असेल, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेल्या ब्रह्मविद्येचा सिद्धांत जर आपल्याला जर त्यांच्याकडून जर आपल्याला श्रवण करायला जर मिळत जर असेल तर मला तरी असं वाटतं की त्याच्यासारखं दुसरं कोणतं भाग्य नाही. ते यासाठी कारण बाबा ज्या कुळावर विराजित आहेत त्या कुळाची एक परंपरा आहे, दातृत्व आहे, नेतृत्व आहे आणि कर्तृत्व आहे. आणि बाबांच्या ठिकाणी सुद्धा हे सर्व सद्गुण आपल्याला पाहायला मिळतात. यासोबतच बाबांची जी वाणी आहे ही वाणी हृदयाचा ठाव घेणारी आहे. परमेश्वराचं जे शास्त्र आहे ते शास्त्र अंतकरणामध्ये स्थिर करणारी त्यांची वाणी आहे. आणि म्हणूनच आचार्य प्रवर केशवाचार्य आश्रमाचे संचालक श्री बाबाजींनी मनोदय व्यक्त केल्यानंतर फक्त श्री क्षेत्र कणाशी निवासी येथील संत महंतच नव्हे तर 13 तारखेला जी बैठक झाली त्या बैठकीला भडगाव तालुका, चाळीसगाव तालुका, पाचोरा तालुका येथून सर्व संत महंत मंडळी उपस्थित झालेले होते. आणि ज्या वेळेला बाबांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून पहिल्यांदा मनोदय व्यक्त केला की आपल्याला बाबांकडनं अवसर आपल्याला ऐकायचा आहे, सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिला आणि सांगितलं की तुम्ही खूप चांगली निवड केलेली आहे. आता बाबांनी सांगितलं की बाबांची सुद्धा इच्छा होती, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये इच्छा होती, पण बोलता येत नव्हतं. कारण कार्य काय एवढं सोपं नाही. परंतु ज्यांच्या खिशात कधी काही शिल्लक राहत नाही त्या बाबांना मात्र ही प्रेरणा तिथे स्फुरली आणि बाबांनी अत्यंत निष्काम बुद्धीने या कार्याला बाबा या ठिकाणी प्रवृत्त झालेले आहेत. आमच्या सर्वांचं पहिल्या दिवसापासून बाबांना सांगितलं की बाबा आमची तुम्हाला पूर्णपणे साथ आहे, तुम्ही कधीही पण सांगा, आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी हजर आहोत.
तनाने आहोत, मनाने आहोत आणि धनाने सुद्धा आहोत. फक्त बाबांनी आम्हाला सांगावं, आम्ही बाबांच्या बरोबरीला आहोतच. आणि बाबांना या ठिकाणी मी विनंती करतो, आमच्या परिसरातील सर्व संत महंतांच्या वतीने, की बाबा आपल्याला अदृष्टाची देण आहे. यासोबतच ईश्वराने आपल्याला अधिष्ठित केलेलं आहे. कारण अधिकरण हे ईश्वराने अधिष्ठित केलेले असतात. आणि ईश्वर अशा अधिकरणांची निवड करतात की ज्या अधिकरणांकडून पुढीलाला काहीतरी प्राप्त होणार आहे. कोणी वेदाला प्राप्त होणार आहे, कोणी बोधाला प्राप्त होणार आहे, कोणी अनुसरणाला पात्र होणार आहे. आणि अशा प्रकारचा योग आमच्या सर्वांच्या धर्मरूप जीवनामध्ये उपस्थित झालेला आहे. आणि म्हणून मी सर्वांच्या वतीने, म्हणजे श्री क्षेत्र कणाशी येथील सर्व सद्भक्त मंडळी आलेली आहेत. काल जेव्हा फक्त कणाशीतील मंडळींना सांगितलं, सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं की बाबा आम्ही तुमच्या सोबत येतो. येथे कोणाला फोन करण्याची गरज नाही पडली, का हो येता का, बसता का गाडीत, कुठलीच गरज नाही पडली. आम्ही येण्याच्या आधी ही सर्व सद्भक्त मंडळी हजर झालेली होती. जी उत्सुकता आम्हाला आहे ती उत्सुकता आमच्या परिसरातील सर्व सद्भक्त मंडळींना सुद्धा ती लागलेली आहे. आणि म्हणून मी बाबांना विनंती करतो की बाबांनी जी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, त्या विनंतीचा बाबांनी स्वीकार करावा आणि आपण होकार देऊन आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये एक धर्मरूप आनंद आम्हाला प्रदान करावा, एवढीच बाबांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रायांना माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम. तसेच आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय ज्ञानाच्या व्यासपीठावर बसलेले सर्व आदरणीय संत विराजमान झाले, त्यांना माझा दंडवत प्रणाम. तसेच ज्यांच्या प्रसन्नतेने, ज्यांच्या आशीर्वादाने मी इथे उभी आहे, असे माझे कैवल्यवासी श्री गुरुवर्य बाबाजी, त्यांनाही माझे शतशः कोटी कोटी दंडवत प्रणाम. तसेच इथे उपस्थित सर्व संत, महंत, साधू संत, सद्भक्त, तपस्विनी आई, माझ्या गुरु भगिनी, सर्वांना माझे दंडवत प्रणाम. ज्यावेळेस आम्हाला आबांचा हा फोन आला, ताई आपण कुठे आहात, म्हटलं मी घरीच आहे. ताई असं असं ठरलं आहे आणि बाबांची कणाशीला पोथी घ्यायची आहे. खूप काही आनंद झाला आणि मी आबांना म्हटलं ठीक आहे. त्यानंतर आबांचा फोन ऐकताच मी लगेच दुसऱ्या दिवशी बाबांना फोन केला. बाबांना सांगितलं, म्हटलं बाबा आबांचा फोन आला आणि त्यांनी मला असं असं सांगितलं, दंडवत केलं. त्यानंतर लगेच माझी कणाशीचे आपले आदरणीय लांडगे बाबाजी यांची अमरावतीला श्रीकृष्ण मंदिरामध्ये भेट झाली आणि त्यांनी मला हा सर्व पोथीचा पूर्ण इतिहास सांगितला. म्हटलं बाबाजी खूप काही चांगलं आहे, ही जबाबदारी तुम्ही सर्वांनी कणाशीकरांनी घेतली, हे तुमचं भाग्य सर्वांचं. आणि जे काही तुमच्याकडे ऋण राहिलं असेल ते जुन्या बाबांचं नवीन बाबांच्या हातांनी ते पूर्णत्वास न्यायचं असेल, अशी परमेश्वराची इच्छा असू शकते. म्हटलं बाबाजी चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. खरोखर जेव्हा दादा होते, दादा जेव्हा वडनेर भुजंगला पोथी करायचे, पोथी करताना तो 7 दिवसाचा कार्यक्रम चालायचा आणि तो कार्यक्रम संपला की आम्ही सर्वजण बाबांना बोलवायचं समारोपाला. बाबा समारोपाला दरवर्षी यायचे आणि त्यांच्या मंतव्यामधून सर्व काही अगदी सर्वांना बाळ कडू पाजायचे. त्यामधून ज्यांना काही घ्यायचं ते सर्व घ्यायचं. पण योगायोग असा झाला की असं कोणालाच कल्पना नव्हती की बाबा आजारी पडतील, की बाबांचा असा आजारपण येईल, की अचानक बाबा निघून जातील. परंतु त्या वर्षी शेवटचं भाषण झालं. मला घोम सरांनी माझं नाव घेतलं. मी म्हटलं माझ्या बाबासमोर मी बोलत नाही. बाबांची आज्ञा घेतली, बोल बाई म्हणे, काय बोलायचं 2 शब्द बोल. काय त्यांचा बोलायचं होतं, काय सांगायचं होतं, 2 शब्द मी बोलली. पण नंतर म्हणतात तू काय बोलली मला काहीच माहित नाही. पण त्यांनी त्यांच्या मंतव्यातून एक शब्द खूप काही चांगलं असं सांगितलं. मी जेव्हा फोन करायचे मला विचारायचे दादाची पोथी कशी सुरू आहे, किती लोक असतात, काय असतात, मला सर्व विचारायचे आणि मी त्यांना सांगायचे. पण त्या वर्षी योगायोग त्यांनी त्यांचं खूप काही चांगलं मंतव्य आपलं सगळं सद्भक्तांना सांगितलं आणि दादाजींचं असं नाव घेतलं. मी जरी साधा फोन केला, मी जरी म्हटलं, काही जरी म्हटलं तर दादांना विचार, काही म्हटलं की दादांना विचार. खरोखर त्यांनी जो हा शब्द विचार, हे त्यांचे स्वतःचे विचार त्यांनी
बाबा या नवीन बाबांवर आपल्या सोपवले आणि त्या विचाराची धुरा त्यांना बाबांना या बाबांना पुढे न्यायची आहे हे असं बाबा सांगत होते. याही पेक्षा म्हणे ही तर पोथी दादा इथे करूनच राहिले म्हणे, पण याही पेक्षा दादा म्हणे पोथी चांगले करतील. पण मी आता दादा माझ्या तोंडात तेव्हा दादाच होते, पण आता बाबा झालेले आहे. पण आता मला बाबांची अशी आठवण येते की बाबांवर मला आता बाबांवर मला 4 ओळी अशा आठवत होत्या. जिथे मायेचा ओलावा तिथे प्रेम सागर आहे, जिथे मायेचा ओलावा तिथे प्रेम सागर आहे. प्रेमाचा अर्थ कळतो तिथे सारेच अनमोल आहे, प्रेमाचा अर्थ कळतो तिथे सारेच अनमोल आहे. जन्म ऐसा लाभावा देहाचा चंदन व्हावा, जन्म ऐसा लाभावा देहाचा चंदन व्हावा. अस्तित्व नसले तरी गंध दरवळत राहावा, अस्तित्व नसले तरी गंध दरवळत राहावा. चेहरा होता हसतमुख, चेहरा होता हसतमुख, कधी न दिले पुन्हा दुःख, कधी न दिले पुन्हा दुःख. मनी होते भोळेपण, मनी होते भोळेपण, कधी न दाखविले मोठेपण, कधी न दाखविले मोठेपण. उडून गेला प्राण अचानक, उडून गेला प्राण अचानक. अशा सुखाच्या क्षणी, अशा सुखाच्या क्षणी क्षणोक्षणीच्या आठवणीने कंठ येतो दाटून, कंठ येतो दाटून. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ धर्माचार्य पंथाचार्य, पंथाचा मानाचा तुरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय उपाध्याय कुलाचार्य परमपूज्य श्री मोठे बाबाजी, तसेच सर्व सन्माननीय धर्माचार्य पंथाचार्य. श्री क्षेत्र कनाशी गावात खऱ्या अर्थानं आदरणीय मोठे बाबाजींचा प्रवाचक म्हणून पोथीचा कार्यक्रम होणं ही खरं तर पंथाच्या आणि श्री क्षेत्र कनाशी गावाच्या दृष्टीने एक मानाचा आणि सन्मानाचा हा विषय या संबंध पंथात आणि आम्हा गावकरांच्या अपेक्षित असणारा हा विषय आदरणीय आमचे गुरुवर्य परमपूज्य परमहंत श्री लांडगे बाबाजी यांच्या नेतृत्वाने तो करण्याचा मानस या ठिकाणी गावकरांच्या आणि पंथाच्या समक्षाने बोलून दाखवला. खर तर हा कार्यक्रम श्री क्षेत्र कनाशीत होणं हे निश्चितच आमच्या या पिढीचं सौभाग्य आहे की तो आमच्या समक्ष या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होईल. त्यासाठी श्री क्षेत्र कनाशी गावाच्या सर्व सद्भक्त वासनिकांच्या वतीने मी या ठिकाणी कैवल्यवासी आदरणीय मोठे बाबाजी त्यांचा एक वसा असलेलं वारसा असलेलं आदरणीय बाबाजींचं हे श्रद्धास्थान निश्चितच आम्हा सर्व श्री क्षेत्र कनाशीकरांच्या विनंतीला मान देतील, तो आशीर्वाद आम्हा सर्व कनाशीकरांच्या मस्तकी ठेवतील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. आणि तुम्ही आमच्या विनंतीला, आमच्या प्रार्थनेला मान नव्हे सन्मान नव्हे तर आशीर्वाद द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि सांगतो दंडवत प्रणाम. सद्भक्त श्रीमान तेलखेडे साहेब. दंडवत प्रणाम. रेकॉर्डिंगचा बंद कर रे. मी आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी, आरबावडा निवासी बाबाजी, लाड बाबाजी आणि सर्व सव्वाशे गाद्या इथं आज उपस्थित आहे. त्या सर्वांना ज्यांनी हा उपक्रम घेतलाय त्याकरता मी शुभेच्छा देतोच, सोबतही आहे. आणि आज परत एकदा कर्मराटीतले आमचे मदाबाजी यांच्यामध्ये जी दैवराटीची कुशलता होती ती उपयोगाला आली आणि त्यांनी आज हा भाव सगळा हा आजचा योग घडून आणला.
असं मला निश्चितच वाटतं. आबांचा फोन आला त्याआधी मला थोडी कुणकुण लागली होती आबा, पण म्हटलं जोपर्यंत आबांचा किंवा बाबांचा फोन येत नाही तोपर्यंत काही त्या गोष्टीवर काही विश्वास ठेवावा नाही किंवा असू द्या आपल्या संग्रही. पण जेव्हा आबांचा फोन आला तेव्हा एकदम आनंद वाटला. दुसरी गोष्ट, आता वाईट नका वाटून घेऊ, आम्ही 2019 पासून तयारी करत होतो मोठ्या बाबांची पोथी बनण्यासाठी. एक यजमान होते, 20 एकर आणि 16 एकर अशी शेती अमरावती पर्वतावर रोडला, रोड टच 36 एकर शेती. त्यांनी आम्हाला 2 मीटिंग घेतली, एक करोना काळाच्या आधी आणि आता एक 8-9 महिन्याआधी. त्यांनी सांगितलं की मी 36 एकर शेती देतो, माझ्या शेतात एक कुठला तरी कार्यक्रम झाला पाहिजे. 19 मध्ये आम्ही बाबांची तब्येत चांगली नसल्यामुळे आम्ही सोनपेठकर बाबांकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की त्यांची इच्छा आहे, यजमान चांगले आहेत, तुम्ही 21 दिवसाचा कार्यक्रम घ्या आणि वेगवेगळे अधिकाऱ्यांना बोलवा आणि 21 दिवस त्यांचा तुम्ही पार पाडून द्या. त्यानंतर मग कोरोना लागला, त्या गोष्टींवरती पांघरण पडलं आणि कोरोना संपल्यानंतर आता 8 महिन्याआधी परत त्यांनी सर्वांना बोलवलं, जेवणाचा कार्यक्रम ठेवला, परत ती भावना व्यक्त केली. आणि मग मी बाबांना म्हटलं, बाबा वडनेरचं मंदिर पूर्वत्वास येतं, मी विरोध करत नाही आम्हाला, तुम्हाला सांगतो, फक्त भावना व्यक्त करतोय, नाही तर कणासीचे लोक उद्या मला शिवेच्या आतमध्ये येऊ देणार नाही. आणि परत मी मग आम्ही 2-4 लोक आलो बाबांकडे. बाबांना म्हटलं काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि असा यजमान आहे आणि आमचा एक 100-125 लोकांचा ग्रुप आहे. त्या सर्वांची इच्छा आहे की बा पहिला अवसर अमरावतीत व्हावा आणि अशी चर्चा सुद्धा आहे. तेच फक्त तुमच्या कानावर घ्यायला आलं. आता तुम्ही ते दैवराटीतली कुशलता ती नेहमीच म्हटलं तुम्हाला, तुमच्यामध्ये ती ठासून भरलेली आहे, डोळ्याने बघितलं आहे मी 88 पासून, आज ती उपयोगाला आली. पण मी एवढंच विनंती करतो तुम्हाला की पुढचा अवसर 100 गाड्या, आम्ही 70-80 लोक येणार होतो, पण मी विचार केला की 70-80 लोक गेलो अमरावतीचे, आबाचं आणि लांडक्या बाबांचा बंगला दृष्टिकोनच बदलून दे. हे म्हणतील हे कधी खोळा घालायला आले, म्हणून मी त्यांना थांबवलं. म्हटलं असं करू नका. आणि नेमके आम्ही मग पद्माताई, मी आपल्या फुलताई आणि प्रभुतान आम्ही आलो 5 जण. फक्त तुमच्याकडे एवढंच भावना व्यक्त करतो आणि तुमच्या मागे एक मागणी घालतो अमरावतीकर म्हणून. असं मी खानदेशी आहे, मुंबईकरही आहे, शेवटी जन्म गाव अमरावती आहे, अभिमान असणारच आहे. तर एवढंच विचार तुमच्या पुढे एक म्हणणं मांडतोय, याचा पुढचा अवसर तरी अमरावतीला परिसरात व्हावा, यामध्ये कोणी खोडा घालू नका किंवा तुमच्या सर्वांचा सपोर्ट असावा, याकरता एवढीच मी तुमच्याकडे मागणी घालतो. आणि ती मागणी तुम्ही 100 लोकांनी पूर्ण करावी. त्यांचे बाबा मामा तुम्हाला मी पुढे करणार आहे, तुम्ही समोर आहे. असे तुम्ही मुंबईचं झाले नसल्यामुळे तुम्ही माझे त्यावेळेस हे असणार आहे. बाबा ये आंबेडकरचे बाबा आहेत, दिल्लीचे बाबा आहेत, कम जास्त कुछ हुआ तो मिल जाएगा ना दिल्ली से, काहीच जरूरत नाही आहे. 50 लोकांचा संकल्प आहे, 51,000चा यजमानाचा संकल्प आहे, शेती अधिक 5 लाखाचा. हा तर कम्प्लीट संकल्प आजही आहे. बाबांनी नियोजन करावं, आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं. फक्त एवढंच आहे की मी तो संकल्प कणाशीला नाही आणू शकत, पण माझ्या परिणामी जेवढी मदत होईल, कणाशीवाल्यांना शब्द देतोय, जेवढी मदत होईल तेवढा मी प्रयत्न करतो. आणि तुमच्या सर्व कार्याला मी शुभेच्छा देतो. इथे थांबतो. आम्ही गुढेवासी आणि कणाशिवासी असं ठरवणं चालू आहे की 2027चा पोथीचा वेळा तुम्हाला द्यायचा आणि मगच घरी जायचं. बाबा तुम्हाला होच म्हणावं लागेल, ही आमची कळकळीची विनंती आहे आपल्याला. त्या धर्तीवर आज जो प्रस्ताव लांडगे बाबांनी आणला, अभिमान आहे या गोष्टीचा. सर्वांना सोबत घेऊन
बाबाजींकडे येऊन आपण प्रार्थना करण्यासाठी आलो, विनंती करण्यासाठी आलो. निश्चितच बाबाजी सुद्धा तुमच्या विनंतीचा मान राखून अदृष्टपर कार्य आहे या हेतूने निश्चित होकार देतीलच. आणि आपण सर्व गुरुकुल मिळून जो अवसर संपन्न करणार आहात त्या अवसराला देखील अदृष्टाचं पाठबळ हे निश्चित मिळणारच आहे. सज्जनो, आपण कैवल्यवासी आचार्य प्रवार दोन्ही बाबांच्या छायेखाली वावरलेला सर्व पंथ आहे. त्यांच्याकडून जे स्नेह प्रेम सर्वांना मिळालं आणि विद्यमान बाबाजी जेव्हापासून या प्रतिष्ठेवर विराजमान झालेत यांनी सुद्धा आपण अनुभवलेलं आहे का या 1 वर्षामध्ये प्रत्येकाकडे जाऊन त्यांनी सुद्धा तो स्नेह जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला सर्व पंथीयांनी भरभरून असं साथ दिलेली आहे. ही फार महत्वाची असते, कारण वानरी जेव्हा उडी मारत असते बघणारा म्हणतो पिल्लू लहान आहे, हे आता नक्कीच खाली पडल, परंतु ती वानरीची झेप जी असते तर ती उडी मारण्याची कुशलता त्या वानरीमध्ये असते आणि पिल्लामध्ये न पडावं अशी धरून ठेवण्याची क्षमता असते, तेव्हा ती उडी सक्सेस होत असते. सज्जन हो, त्या न्यायानंच आपण सर्वांचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज निश्चित सहाय्य करतीलच. आणि विद्यमान बाबाजींकडून सुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षेपेक्षाही अधिक दान तुमच्या पत्रामध्ये पडेल अशी आशा व्यक्त करतो आणि भावी कार्याला फार फार शुभेच्छा देतो आणि थांबतो. दंडोत. म्हणजेच बाबांना प्रार्थायचं आहे, विनंती करायची आहे की बाबांनी एक अवसर करावा. सज्जन हो, ही पूर्वीची पंथीय परंपरा आहे. त्यांचा अवसर करायचा आहे, त्यांच्याकडे जाऊन त्यांना प्रार्थून विनंती करून त्यांना त्या अवसरासाठी हो म्हणेपर्यंत साष्टांग दंडवत घालत राहायचे. असा एक पंथीय रकाना 100 वर्षापूर्वी, त्यावेळेस पोथी म्हटल्यानंतर जवळजवळ 12 वर्ष पोथी लागत नव्हती, तेव्हा त्या अधिकाऱ्यांना पंथीय ज्येष्ठ श्रेष्ठ जाऊन प्रार्थना करायची. आता सांगितलं आणखी पुढे 10 वर्षाने म्हणा किंवा 5 वर्षाने म्हणा आमची स्थिती अशी राहील का? आम्ही बदलून जाऊ आणि आमच्या मनाची जी इच्छा आहे ती आता आपण पूर्ण करावी बाबा असे आमचे स्वामी की जय. आपण या श्री क्षेत्र सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चरणांकित सोमनाथ साष्टी पिंपळगाव या स्थानाला वंदन करून, माझ्या परमपवित्र कुलवंदनाला वंदन करून, त्याचप्रमाणे कैवल्यवार्षिक उपाध्य कुलाचार्य गुरुवर्य श्री मोठे बाबाजी, कैवल्यवार्षिक उपाध्य कुलभूषण गुरुवर्य श्री मोठे बाबाजी आणि ज्यांचं जवळच वास्तव्य असलेले माझे विद्यागुरुवर्य परमपूजनीय प्रातस्मरणीय आशनाख्य श्री मोठे बाबाजी, या सर्वच गुरुवर्यांना वंदन करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. माझ्यावर असलेलं स्नेह आणि प्रेम या पोटी, माझ्या कुळावर असलेलं प्रेम आणि या पोटी सर्वजण आपण माझ्या या परंपरेचा सन्मान आहात. तर या ठिकाणी उपस्थित आदरणीय परमपूजनीय श्री
लाडबाबाजी, आदरणीय परमपूजनीय आचार्य प्रभू येळंकर बाबाजी आणि सर्व माझ्या कुळातील सर्वच महंत संत तपस्विनी वासनिक बंधू भगिनी आणि फलटणीतून आलेले मामा, माझ्या पुढे खरोखरच एक धर्मसंकट असं मला वाटून राहिलेलं आहे की मी आता हो म्हणावं नाही म्हणावं. कारण सुरुवातला मी आता पदस्पर्श पावन दिनाच्या निमित्ताने कणाशीला गेलो आणि ओझरता ओझरता आबांनी माझ्याशी हा संवाद बाबांनी दोघांनी मिळून साधला. पण मी त्यांना म्हटलं अजून बराच वेळ आहे, आपण पाहू म्हटलं, पुढे बघू काय करायचं ते, अजून काही विषय घेऊ नका, अशी एक माझी इच्छा होती. आता काही गोष्टी अशा असतात की कोणाला पुढच्याला नाराज कसं करावं म्हणून मी पाहू हा शब्द उच्चारला. परंतु बाबांना तो मनोदय असं वाटलं की आपण आता करायलाच पाहिजे आणि म्हणून माझ्या पश्चातच कणाशीला मीटिंग झाली. मला माहित नाही दुसरी झाली, म्हणजेच शब्द माझ्या कानावर टाकले होते. पण मी म्हटलं अजून 2-3 वर्षाचा कालावधी दिसतोय, 27 साल अजून लांब आहे, पाहू बघू पुढे, नंतर विचार करू. आणि मग नंतर मला फोन आला मीटिंग मधूनच एका जणाचा, नंतर झाल्यानंतर किंवा अशा संदर्भात मीटिंग झाली. मग नंतर आबांचाही माझ्याशी संवाद झाला. परंतु आता असं आहे, मी त्यांना तेव्हाच म्हटलो होतो की मी अजून नवीन मनुष्य आहे. जरी मी या गादीवर विराजमान झालो असेल पण तरी सामाजिक दृष्ट्या सर्व विचार करिता मला एकाएकी यामध्ये सध्या अजून असं वाटत नाही की आपण यामध्ये पुढे जावं. अजून बराचसा कालावधी आहे आणि म्हणून आता सध्याच काही मला तुम्ही आग्रह करू नका. पण साधक बाधक रित्या आमचे लांडगे बाबा, त्यांचं माझ्याविषयी अत्यंत स्नेह आहे. आजच नाही तर पूर्वीपासून त्यांचं आबांचं माझ्या दीक्षेला सुद्धा काही अर्थाने आमचे मधुबाबा निमित्त आहेत, आमचे तेलखडे साहेब निमित्त आहेत. आणि म्हणून कुठेतरी काही एक अत्यंतिक स्नेहाचा झरा असतो आणि म्हणून ते स्नेह एकमेकाप्रती जागृत होत असते. तो स्नेह धरूनच त्यांनी माझ्यापाशी हा विषय काढला आणि त्याला काही पूर्व अन्वय त्यांनी बोलून दाखवला. बाबांच्या वेळची ही संकल्पना होती, कन्हैयालाल बाबाचं उद्घाटन करायचं होतं आणि त्यावेळेला ही संकल्पना त्यांनी माझ्या माध्यमातून बाबांपर्यंत नेली होती. परत आणखी काही 4-2 लोक बोलून बाबांनी सांगितलं की आता सध्या स्थितीला आपण उद्घाटनच करू, हा अवसर आता करायचा नाही. आणि म्हणून परत तो त्यावेळेला मनोदय कॅन्सल झाला. त्यांनी तो बोलून दाखवला की पुन्हा मंदिरात आपण या ठिकाणी नवीन नूतनीकरण मंदिर बांधलेलं आहे देवारी मधलं, आता या रूपाने तरी तो आपल्याला साकारता येईल आणि आमची बाबांच्या ठिकाणी जी एक कल्पना होती ती आपण पूर्ण करावी, असा एक मनोदय त्यांनी बोलून दाखवला. पण मी त्याला बघू असं म्हटलं. पण त्यांनी त्याला मूर्त स्वरूप देत जवळजवळ तालुक्याच्या 2-4 मीटिंग त्यांनी केल्या आणि आता सगळ्या आमच्या सभासद मंडळी, ही 9 तारीख सुद्धा मला माहित नव्हती. माझ्या परस्पर शरददादाशी संपर्क झाला आणि मग संपर्क होऊन त्यांनी मला सांगितलं शरददादांनी म्हणजे 9 तारखेला ही मंडळी येणार आहे. अशा प्रकारचं जे वास्तुस्थिती आहे ती मी आपल्या सर्वांना सांगतो. परंतु या पोथी प्रवचनाच्या साठी जवळजवळ मला 5 ठिकाणचे आमंत्रण आलेले आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा बिलखोडचं आमंत्रण आबांना माहित आहे की आमचे बुवा दिसत नाही आज इथं, म्हणणे बुवा आहे का नाही, हा, तर त्यांनी सुद्धा मला सांगून ठेवलं बाबा कोणाला हे 27 फूलची खिचपुरी द्यायची नाही. मी माझे स्वतःचे एकट्याचे 25 लाख रुपये आणि गावातली मंडळी आणि परिसर आम्ही करून ही पोथी करणार आहे. मी त्यांना सुद्धा म्हटलं सध्याच काही आपण हा विषय घेऊ नये, बघू पुढे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातून माझ्याकडे जसा आता आनंदा भाऊ आहे त्यांनी प्रस्ताव मांडला, आज त्यांना मी हेच सांगितलं बघू पुढे. आणखी अमरावती जिल्ह्यातला एक वृद्धपूर जवळचा प्रस्ताव आला, त्यांना हे सांगितलं बघू पुढे. यवतमाळ जिल्ह्यातला प्रस्ताव आलेला आहे 27 सालचा हातगाववरून, त्यांना सुद्धा हे सांगितलं आपण पुढे बघू. एक नाशिक जिल्ह्यातला प्रस्ताव आलेला आहे, त्यांना सांगितलं हे बघू. म्हणजे मी माझी वस्तुस्थिती सांगतो मला. आणि मग तसंच मी यांना सुद्धा म्हटलं अजून काही त्याच्यावर आपण हे करून बघू. आणि माझा मनोदय असा होता की श्री क्षेत्र वडनेर भुजंग या ठिकाणी मी श्री वटेश्वर संस्थान म्हणजे स्थान आहे आपलं, स्वामींचा त्रिरात्र तिथं वास्तव्य झालेलं आहे. आणि तिथे त्या मंदिराचं बांधकाम मी जसं आता कन्हैयालाल बाबाचा बाबांनी केलेलं आहे तसंच त्या स्थानाचं बांधकाम केलं आणि त्याचा समजा उद्घाटन सोहळा मला भव्य दिव्य प्रमाणात करायचा आणि तिथेच आपली खिचपुरी करावी
असा माझा मानसिक मनोदय होता. पोथी हा विषय माझ्या ठिकाणी नव्हता. मग म्हटलं आपला हा केशपुरी महोत्सव उद्घाटन तिथे करावं अशी माझी इच्छा होती. परंतु बाबांनी त्यांनी हा असा योग आता सगळ्यांच्या तुमच्या साक्षीनं त्यांनी हा या ठिकाणी प्रस्ताव इथपर्यंत आणलेला आहे. परंतु आता माझी जिजा मनस्थिती आहे की आता नेमकं सगळ्यांना मी पाहूच म्हटलेला आहे, मी काही कोणाला होकार दिलेला नाही. परंतु आता असं आहे की बाबांची ती जी काही मनोमन इच्छा आहे, त्यांची त्या बाबांपासून असलेली इच्छा, त्यांनी तो मनोदय मला बोलून दाखवलेला होता. आणि तरी सुद्धा मी त्यांना म्हटलं होतं की बाबा आपण पाहू पुढे. आणि 2-3 मीटिंग आता परत इथपर्यंत येऊन पोहोचलेत आणि हा त्यांचा सगळ्यांचा कणाशीकर मंडळी त्यामध्ये सहभागी आहेत. त्याच्यानंतर कणाशी मला सांगितलं, मी अनेक अडचणी त्यांना दाखवल्या की आता इथं आपण पोथी घेणंही उचित नाही. इथे स्थानापती सारखं महाप्रसिद्ध असलेलं भारतातलं कणाशीचं स्थान आपण जवळ पोथी घेऊ नये, तिथं बरोबर नाही त्या ठिकाणी पोथी घेणं. मला जे काही पर्याय देता आले, परत इथे कवीश्वर कुळाचार्य खामनीकर बाबा आहेत, त्यांचंही अधिष्ठान आहे. परंतु साधक बाधकरित्या ते म्हटले तसं काही नाही, आपण थोडं लांब घेऊ, परंतु घेऊ. पण मी तरी म्हटलं पाहू. मी म्हटलं अजून काही मी तुम्हाला सांगत नाही, पण आता हा आग्रह त्यांनी यात इथपर्यंत माझ्यापर्यंत आणलेला आहे. आमचे भडगावचे सारंदर बाबा आणि कणाशीतले सर्व साधू संत मंडळी यांनी सुद्धा मला पुन्हा पुन्हा आग्रह केला की बाबा आपल्याला यामध्ये सहभागी आता आम्ही सगळेजण झालेलो आहोत आणि आपल्याला नाकारता येणार नाही. पण तूर्त तरी आज मी असं तुम्हाला सांगतो की आज जरी तुम्ही सगळे माझ्यापाशी आलेले आहे, तुम्ही आता मी परमेश्वराच्या किंवा समजा पुढच्या स्थितीमध्ये 27 सालातून लांब आहे बाबा आपलं. आता मला दुसरा तर काही कोणाचा दंडोत घेता येणार नाही. तुम्ही पोहोचण्यात पहिल्यांदा पोहोचलेले आहे की नाही? काय म्हणायचं? नाही बाबाजी, परंतु मला बी असं मानसिक पण येते ना, असं माझी अशी इच्छा होती आणखी 5-10 वर्ष जाऊ दे, नंतर आपण भविष्यात करू. तोपर्यंत आम्ही राहू का नाही राहू बाबा, कशाला ते हा वकाराच्या आमच्या गावाची विरोध बाबांच्या प्रसावाला तुम्ही वकार द्या बाबा. नाही बाबा, नाही वकार द्यावा लागेल बाबा. आमच्यापेक्षा जे तुमच्या अंगी असलेलं ज्ञानाचं जे तत्व आहे ते आम्हाला मान्य आहे आणि म्हणून आज आम्ही तयार झालो. कदाचित दृष्टीने निर्बळ आहोत बाबा, कारण आम्हाला असं वाटतं की आमची इच्छा पूर्ण व्हावी आणि आम्हाला वास्तविक तुम्ही सर्व तऱ्हेनं स्वाभाविक आहे की साधारणतः कुठलाही अधिकरण जाहीररित्या प्रवचन पोथी त्या अधिकरणाच्या उत्तरार्धात आयुष्याच्या उत्तरार्धात असते. आणि तुम्हाला असं वाटतं की बा आपलं वय 45 वर्ष आहे, आपल्याला ही घाई तर होत नाही, पंथीय लोक आचार्य लोक काय म्हणतील असा विचार कदाचित स्वाभाविक आपल्या मनात असेल. पण मला वाटते बाबा जसं तसं ज्ञानच वृद्ध आहे. समस्त महानुभावांची अशी श्रद्धा आहे, अशी इच्छा आहे. आपण काही दिवसापूर्वी लोणखेड्याला 10 दिवसाचं ब्रह्मविद्या शास्त्रावर प्रवचन केलं आणि त्या संदर्भात अनेक साधूंची प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळाली. आणि लोक म्हटली की बाबांचं जे शास्त्र वाखाणाची पद्धत आहे, शास्त्र सांगायची जी पद्धत आहे, त्याच्यातली जी परिपूर्णता आहे ती खरोखरच अवर्णनीय आहे. आणि मी प्रामाणिकपणे कबूल करतो, माझ्या मनात इच्छा होती, लांडगे बाबा आणि आमचं परस्परात नेहमी बोलणं होत होतं की बाबांचा असा अवसर व्हावा. परंतु एके दिवशी आमचे सन्मित्र देवगावकर बाबा, राहुल दादा आणि आमचे सुरेश दादा लांडगे मार्गात जेवायला होते आणि त्यांनी मला म्हटलं, म्हणजे बाबा काही करून असं झालं पाहिजे, बाबांचा एक अवसर झालाच पाहिजे. अशा प्रकारचं शास्त्र बाबा जे वाखाणतात. आणि मग तो समजा विचार आमच्या मनातही आला, बाबा आपल्या तरुणपणात आम्ही याच्यासाठी हे धाडस करतो आहे
की तरुण साधकांपर्यंत ज्ञानाचं काय महत्व असते, ज्ञानामुळे कशी प्रतिष्ठा प्राप्त होते, ज्ञानच जसं तसं तुमच्या वृद्धत्वाचं एक लक्षण आहे, हा एक संदेश समाजात जावा. पुन्हा तरुण पिढी ज्ञानार्जनाकडे त्यांचा ओढ वाढावा असा एक उदात्त हेतू आमच्या मनात आहे आणि ते श्री चक्रधर महाराजांना स्मरून सांगतो. याच्यापेक्षा दुसरा काही हेतू आमच्या मनात नाही. आणि आपल्याविषयीचा एक विश्वास आहे की ज्या वेळेला हा कार्यक्रम संपन्न होऊन जाईल, मी खात्रीने सांगतो प्रत्येक महानुभावांच्या तोंडात हा शब्द असेल की बाबांनी जी पोथी केली अशी पोथी अवर्णनीय होती, असं प्रत्येकाची प्रतिक्रिया असेल. तेवढा दांडगा विश्वास आमच्या मनात आहे. आणि मला वाटतं कदाचित माझी माहिती अपूर्ण असेल. बाबा हे धाडस आपण पहिल्यांदा नाही करून राहिलो. तुमचं वय तर 45 आहे. कदाचित आमच्या बाबांना माहीत असेल. माझ्या माहितीप्रमाणे वयाच्या 28व्या वर्षी औरंगाबाद निवासी श्री नागराज बाबा, कैवल्यवासी नागराज बाबा यांनी जाहीर पोथीचा कार्यक्रम केला होता. ते धाडस त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी केलं होतं. ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे आणि आपण आणखी मला 10-15 वर्ष थांबायचं आहे. बाबा आम्ही आजच असा आहोत. मला तर असं वाटतं की 27 साल बाबा सांगून राहिले. कदाचित फक्त माझ्या पदरात एवढंच येईल की त्या पोथीचा दंडून झालेला मी होतो आणि प्रत्यक्षात असेल किंवा नसेल. आणि मग 15 वर्ष आमच्यासाठी ती गोष्ट म्हणजे एक प्रकारची ती इच्छा, ती अपेक्षा विसरून जाण्यासारखा आहे. दुसरा मुद्दा आपण असा आणला, कदाचित स्थान आहे आणि स्थानापतीचा अवमान होऊ नये. एक धर्मबुद्धी आपल्या ठिकाणी आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आपण तो व्यक्त केला आणि ती गोष्ट आधीच लक्षात घेतली आणि पहिल्याच दिवशी आम्ही असं जाहीर केलं की कनासी पासून हा पोथीचा कार्यक्रम 2.5-3 किलोमीटर अंतरावर कसगाव येथे असेल. तिथं कनिष्ठ कुलाचार्य श्री खामनीकर बाबा आहेत. कोणीही अधिकरणाचा आचार्याचा उपबंध होऊ नये, अपमान होऊ नये याचीही काळजी आम्ही घेतली. मला मोकळेपणाने सांगावं असं वाटते की जेव्हा आम्ही मनात हा विचार केला त्यानंतर आमचे देगावकर बाबा, स्वतः आमचे लांडगे बाबा, मी आणखीन 4-5 लोक बाबांपर्यंत पोहोचलो. कनिष्ठ कुलाचार्य प्राप्तस्मरणीय श्री खामनीकर बाबांपर्यंत पोहोचलो. बाबांसमोर आम्ही आमचं बरोबर व्यक्त केलं. बाबांना सांगितलं की बाबा आमच्या बाबांना देवारीतल्या मंदिराचं उद्घाटन करायचं आहे आणि पुन्हा बाबांची खिसपुरी आपण घ्यावी. आम्हाला 2012च्या कार्यक्रमाचं, कन्हेर बाबाच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं पाहिजे ते समाधान आमच्या पदरात पडलं नाही. जर आम्हाला उतरही होत आलं, बाबांविषयी आम्ही केलेला संकल्प आम्हाला पूर्ण करता आला आणि तो संकल्प पूर्ण आपल्या होकाराशिवाय होत नाही. आम्ही आता याच्यावर दुसरा पर्याय काय शोधावा. म्हणून बाबा तुम्हाला विनंती करतो, काही करून आपल्याला ही आमची विनंती टाळता येणार नाही. आणि आमची एक परंपराच आहे, आमच्या कनासीच्या लोकांना मागताच येत नाही. देवही म्हटले अरे तुला काही मागतात तर हे मागावे. आमची मागणी चुकीची आहे, आम्ही मान्य करतो. तुम्हाला आम्ही जास्तीचा आग्रह करतो, पण देवही त्या ब्राह्मणाला देऊन टाकतो. शेवटी देवाने कुठे नाकारलं, यालाही देवाने दिलं. तसं तुम्ही आमच्या पदरात टाकावं ही माझी प्रार्थना आहे, ही आमची विनंती आहे. आणि मी आमच्या श्री लांडगे बाबांना विनंती करतो की आपण बाबांना विडा देऊ. 2027 मध्ये बाबांचा पोथीचा अवसर कनाशी झालाच पाहिजे आणि होईलच. आणि बाबा हा आमचा आग्रह आहे. आम्ही तुमची नकाराची आज्ञा करतोय, एवढा दोष आम्ही घेतो आहे, परंतु तुम्हाला आमची ही विनंती स्वीकारावी लागेल. आमच्या कार्यकारी संचालक मंडळी आहे, त्या सर्व मंडळीने बाबांना विडा द्यावा. तर आमची मंडळी अंबाडीला 3 दिवस स्मरणासाठी बसली. मामा लांडगे बाबा, देगावकर बाबा, सुरेश दादा, आमचे कृष्णदादांना जर बोलायला लावलं तर त्यांचा आग्रह पराकोटीचा असेल. आणि ही सगळी मंडळी अंबाडीच्या देवाला गेली. अंबाडीच्या देवाने आम्हाला त्याचा शुभ संकेत दाखवला. बाबा ही अदृष्टाची इच्छा आहे आणि म्हणून आपल्या या विनंतीचा स्वीकार करावा अशी मी पुन्हा विनंती करतो. सारंगर बाबांनी आमचं प्रतिनिधित्व करावं, त्यांनीही बोलावं असं दंडोत प्रणाम आवाज आहे.
आपल्या सर्वच कनाशिकांना फार फार वंदन. 2012 साली खिचडी कनाशीच्या मंदिराचं उद्घाटन झालं, त्याचे आपण सर्व साक्षीदार आहेत का नाही? तशा पद्धतीने कुठलंही काही होऊन देऊ नये. कारण काय आहे, आमचं हे पहिलंच कार्य आहे आणि त्यामुळं जर आम्ही तेव्हापासून हे घालायला लागलो होतो, म्हणजे नाव जरी काढलं तरी मला धडकी भरायची. कारण खर्च भरपूर झाला होता. तुम्ही सर्वजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. कारण आमच्या श्री गुरुजींनी खर्च भरपूर केला होता, परंतु जे यश आम्हाला कसं प्राप्त झालं नाही त्याबद्दल आम्ही फार नाराज होऊन गेलो होतो. आणि आता आमच्या बाबांची पहिली होती आणि पहिलं, कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आहे का नाही? म्हणून असं कुठलंही काही त्याच्यामध्ये होता कामा नये. आपल्याला सर्वांना कंबर कसून त्या ठिकाणी हजर राहावं लागेल. कुठले हेवे दावे राहणार नाही. याचं नाव घेतलं बाबांनी, माझं नाव घेतलं नाही असं, कारण एवढं सगळ्यांचं नाव घ्यायला आमच्याकडे कुठलं काही कॉम्प्युटर नाही. एखाद्याचं नाव विसरून जातं, तर त्याचं नाव विसरलं म्हणून त्यांनी गोंधळ घालू नये की बाबांनी मला नावच लिहिलं नाही, हो त्याचं नाव लिहिलं, असं होता कामाने. हीच माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे. आणि हे कार्य त्यावेळेस जे झालं त्याबद्दल आम्ही या ठिकाणी मागतो. सर्व त्या ठिकाणी, परंतु असं पुन्हा श्रीक्षेत्रकराची गावाच्या वतीने होणार नाही याची देखील शाश्वती सर्व धर्माचार्यांच्या संस्थेने या ठिकाणी आम्ही देतो. बाबा आता जास्त तंग करू नका, माफी मागितली. नाही काय असतं, तेव्हापासून थोडं आम्ही हे करत होतो असं झालं. सर्व आमच्या आलेले मंडळी आपण आलेले सगळ्यांना सांगा, सगळ्यांचा होकार असेल. जाहिरात बाबा कुठे गेले? जाहिरात बाबा विडा घेऊ का म्हणतो, इकडे या तुम्ही. शरद दादा दिसत नाही मला. शरद दादा कुठे गेले? पुरुषोत्तम दादा इकडे या. संदीप बाबा विडा घ्यायचा अजून मंडळीचा रात्रीमध्ये बाकीच्या मंडळी. आता हा विडा मी घेतो आहे, परंतु आमच्या महंत सारंदर बाबांनी अपेक्षा व्यक्त केल्या. कनाशी गावाची मंडळी, गावातली मंडळी ऐका. आणि कसं आहे, हे कार्य परमेश्वराचं आहे आणि ईश्वर हेतून सगळ्यांना शेवटाला न्यायचं आहे. सगळ्यांचं त्याच्यात सहकार्य पाहिजे. आणि करायचं पाणी मला सुद्धा आमच्या श्री गुरुजींच्या प्रसन्नतेनं, आमचे गेवराईचे मोठे बाबांच्या प्रसन्नतेनं आणि आमच्या घरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आज इथं जयंतकर बाबा उपस्थित नाही, त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे येऊ शक्य नाही. तर विश्वनाथ बाबा उपस्थित नाही, बरेच काही मंडळी काही कारणात आली नाही. तरी सगळ्यांच्या असं म्हणतात गांधी बाबाजी. बाबांचा फोन पण येऊन गेला, सर्वांशी बोलणं केलेलं आहे. गोविंदराव बोलणं केलं येणार होती, तब्येतीमुळे आली. आमच्या सर्व कुळातील सर्वच परिवारातील, आमच्या आश्रमातील सर्व संत महंत सर्वांच्या वतीनं हा विडा मी माझ्या कुलवंदनाला, गुरुस्मृतीला आणि स्थानापतीला स्मरून या ठिकाणी 27 सालचा हा जो विडा आहे, हा या जानेवारी फेब्रुवारी 27 सालचा विडा या ठिकाणी त्या सर्वांच्या साक्षीने मी दैवार्षिक खिचडी महोत्सव आणि प्रवचन सोहळा असा हा सर्व संगम कार्यक्रम आहे. आणि मंदिराचं बाबांनी जे मंदिर देव्हारीतलं बांधलेलं आहे ते उद्घाटन सोहळा, हा सर्व कार्यक्रम साधारणतःच्या प्रसन्नतेनं साक्षीला जाऊ अशा मी अशा प्रकारे हा संगमीय कार्यक्रम साधनदाताच्या कृपेने शेवटाला जाऊ अशी साधनदाताच्या श्रीचरणी प्रार्थना करतो.
आणि हा विडा श्री चक्रधरांच्या श्री चरणी समर्पित. श्री गोविंद महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय, बाबा की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, आचार्य श्री मोरे बाबा की जय, देवाचे बाबा की जय. या ठिकाणी गेल्या 1 महिन्यापासून जी हालचाल चालू होती त्याचा आज त्या कार्याचा आज आपल्याला एक निश्चय मिळाला, एक दिशा मिळाली. परंतु मग कार्यक्रम करत असताना पहिल्यात सर्वात महत्वाची गोष्ट असते की आता मी तिथं चालत नाही, आपलं चालतं. आपलं कार्यक्रम कोणाचा आहे? आपला आहे, माझा नाही, आपला. आपल्यामध्ये स्नेह, प्रेम. कारण धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नको, भेदभाव नको. आम्ही एका ठिकाणी झेंडा फडकला, सरपंच होते. दुसरा पण तुम्हाला माहिती आहे का सरपंच कोण आहे? म्हटलं मला माहिती आहे सरपंच कोण आहे. तो मॉडेल होता पठाण. म्हटलं तुम्ही त्याच्यातून आपल्या धर्माचा दोष केला. अरे म्हटलं तुला एवढं तरी कळतं का? आज एका पठाणाने आपल्या धर्माचा दोष घेतला, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कार्य काय आहे? म्हणजे काही गोष्टी आपण आपल्या ताब्यात ठेवल्या पाहिजे. आपला धर्म सर्वात प्रथम आपला धर्म ठेवायचा. मग तो कोण राजकारणी राहून मोहन भागवत आमच्या श्रीजींच्या भेटीला आले. कसं सांगतो आपल्याला एक पाठवून दुसरी बद्दल माहिती असायला पाहिजे. आल्यानंतर बाबा एवढ्या मोठ्या माणसाला भेटते. अमरावतीच्या आश्रमची गोष्ट सगळं स्वरूपात आश्रम बसलं कमी सगळं. म्हणजे काय करायला पाहिजे? म्हणजे तुम्ही संघाचे प्रमुख आहेत, संन्यासाश्रमाचे प्रमुख आहेत. म्हणे मी जरी संघाचा प्रमुख असलो तरी मी ग्रस्ताश्रमी आहे. माझी पात्रता नाही की मी समोर बसायची. म्हणजे अगोदर मी यांचं गुरुपूजन करेल आणि मगच मी कार्यक्रमाला येईल. अगोदर आल्यानंतर त्या व्यक्तीने बाबांचं पूजन केलं. बाबांबरोबर 5-6 मानत होते. कारण कृपाबाबा सर्वांचं शाल पूजन स्वतः खिशातून 500 रुपये लावून दक्षिणा लावली. मानवला काय वाटलं? हा म्हणजे कमीत कमी एवढ्या मोठ्या माणसाची कैलासाच्या आग्रक्रमांच्या ठिकाणी काही क्रियालक्ष्मी लागावी असा योग गुरुत्वाला आला. कधी कधी कुठले राजकारण नसतं. त्याच्या ठिकाणी फक्त धर्म असायला पाहिजे आणि धर्म जिथे असेल तो धर्म सतोर जय आलं नसतं. त्या ठिकाणी आपल्यावर स्वभाव हे आपल्या बाजूला ठेवावं लागतात. आणि बाबांसारखे आपल्याला नाही बोलवते आठवड असतं का आणखी हे आहे. मी म्हटलं बाबा 2-3 वर्ष म्हणतात की 2 वर्ष कसे निघून जात आहेत. आता 25, 26, 27 3 वर्ष निघून जातील मोठं तयारीला. नाही बघू काम आणखी थोडं आपण 5-5 वर्ष नंतर करू. याला जेव्हा जब जागा तब सवेरा आहे की नाही. आपल्याला जाग आली आपल्या सगळ्यांसाठी आज आहे. म्हणून आज आपल्यासाठी बाबांनी सगळ्यांच्या विनंतीला आपला मान दिलेला आहे. तो मान त्यांनी परमेश्वराला स्वतः आपल्या गुरुजींना श्री गुरुजींना साक्षी ठेवून
त्यांनी तो सन्मान आपल्याला होकारावरती दिलेला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं सुद्धा ते कार्य आहे ते की आमच्या गुरूचं कार्य, आमच्या धर्माचं कार्य, आमच्या देवाचं कार्य कशा प्रकारे सफल होईल ते कार्य ते क्रिया आपल्याला स्वतःहून त्या ठिकाणी समर्पित करायची आहे. आणि म्हणून बाबांना ते म्हणायचे की नको ज्याला सांगा काही म्हटलं बाबा त्यांना ऐकून नावं आलेले आहेत आलं लक्षात. शास्त्र सांगण्यासाठी ज्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस साहेब झाले तरुणाला खूप आनंद झाला आहे की नाही. मग ज्यावेळेस परमेश्वर मार्गामध्ये एखादं तरुण अधिकाऱ्याचं नेतृत्व येत असेल तर आम्हाला निश्चित आनंदाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे. नुसते मोबाईल धारक नाही येत बा, शास्त्रधारक बी आहे, शास्त्र सांगणारे बी आहे. हे दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला ते प्रत्यक्ष दिसणारच आहे, समोर आहे. आलं लक्षात. असे धारणा नको व्हायला. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या विनंतीला बाबांनी मान दिलेला आहे. आपण सर्वांनी एकदम जोमाने मी आपले बोललो होतो आलं लक्षात. आपल्याला पूजा करायची आहे पण माझी तशी नको. आलं लक्षात. आपल्या गावाला 11वा खंड म्हणतात ना, 11वा खंड झाला पाहिजे ही आपली भावना अंतःकरणाची आपली पाहिजे. आणि आपण देवाला प्रार्थना केली आहे, आत्मसिद्ध बाबाला प्रार्थना केली आहे, देवाने प्रार्थना केली आहे, बाबांनी आपल्याला होकार दिलेला आहे. चला सर्वज्ञ श्री